नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता विजय सगळीकडे आपलं वॉलेट शोधत असतो. तिथे असणाऱ्या सगळ्या कुंड्या तो तपासून पाहत असतो, परंतु आता विजयला मात्र कुठेच त्याचं वॉलेट सापडत नसतं. परंतु त्यावेळी मात्र इथे मानिनीताईंनी त्यांना रंगेहात पकडलेलं असतं. तर मानिनीताई म्हणतात, काय झालंय, अंधारात का फिरताय चोरासारखे? तुम्ही या घरचे जावई आहात ना, म्हणजे घर जावई आहात, तरीसुद्धा असे अंधारात चोरासारखे फिरताय. तर विजय म्हणतो की तुम्ही अंधारात फिरताय. मानिनीताई म्हणतात की हो, मी सुद्धा अंधारात फिरते, पण चोरासारखी नाही ना, आणि तसंही मी या घराची मालकीण आहे. मग रोज रात्री सर्व दरवाजा बंद आहेत ना, सगळं दारा खिडक्या नीट आहेत ना, हे पाहण्याची मला सवय आहे. तुम्हाला कसली सवय आहे का? तुम्ही काही लपवताय का? तर विजय म्हणतो, मी कशाला लपू? तर मानिनीताई म्हणतात, मग काय शोधताय का? तर विजय म्हणतो, नाही, मी कशाला काही लपू, नाही, मी काही शोधतही नाही आहे आणि लपवतही नाही आहे. तर मानिनीताई म्हणतात, मग काय तुम्ही टाईल्स मोजताय का? म्हणजे खाली वाकून तुम्ही असं फिरताय इकडून तिकडे? तर विजय म्हणतो, नाही, म्हणजे माझ्या पायाखाली काहीतरी खडा लागल्यासारखं वाटलं. म्हटलं काच वगैरे नसावी, कारण घरात 2-2 गरोदर बायका आहेत ना, मग काळजी वाटणारच ना. मानिनीताई म्हणतात, खरंच त्या दोघींची तुम्हाला इतकी काळजी आहे का? अहो, तुमच्यावर संशय घेतलाय. अहो, उत्तर पटण्यासारखं तरी द्या ना. माणसाने संशय घेतलाय तो मिटेल असं तरी कारण द्यावं. तर विजय म्हणतो, घ्या, मी आता बोलतोय त्यावर तुमचा विश्वास नाही आहे का? खरं तर आता या घरात खरं बोलायचीच खोटी आहे. काळजी घेतली तरी प्रॉब्लेम आणि नाही घेतली तरी प्रॉब्लेम, असं म्हणत विजय आता सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असतो. तर विजय मानिनीताईंना म्हणतो, आता तुम्हीच बघा, खडा आहे की काच, मला काही प्रॉब्लेम नाही, असं म्हणत विजय तिथून निघून जातो. मानिनीताईंनी विजयची नजर ओळखलेली असते. मानिनीताई म्हणतात, यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे आणि या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. मानिनीताईंना कळालेलं असतं की काहीतरी नक्कीच घडलेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की आता विक्रम हे जिन्यावर बसून मोबाईल पाहत असतात आणि त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि म्हणते, बाबा तुम्ही इथे काय करताय? तर विक्रम म्हणतात, काही नाही गं, नाटकाच्या तिकीट बुक करतोय. तर नंदिनी म्हणते, काय खरंच? तर विक्रम म्हणतात, हो, कारण बरेच दिवस झाले मानिनीला वेळ देता येत नाही ना, म्हणून म्हटलं तिला कुठेतरी बाहेर घेऊन जावं, तू जरा मदत करशील का? नंदिनी म्हणते, हो नक्कीच. आता नंदिनी सुद्धा विक्रम यांना मदत करत असते आणि म्हणते, बाबा खरं तर प्रत्येक नवऱ्याने तुमच्या पायाशी बसायला हवं. विक्रम म्हणतात, का गं? तर नंदिनी म्हणते, तुमच्या पायाशी बसून धडे घ्यायला हवेत की आपल्या बायकोला खुश कसं ठेवावं, हे तुम्हाला अगदी परफेक्ट माहीत आहे. विक्रम म्हणतात, नाही, असं काही नाही, बरेचदा मी सुद्धा माती खात असतो गं, पण त्या मातीत सुद्धा माझी मानिनी बाग फुलवत असते. खरंच ग्रेट आहे ती, कमाल आहे कमाल, असं म्हणत मानिनीताईंचं विक्रम कौतुक करत असतात. तर आता नंदिनी विक्रम यांना म्हणते, बाबा हे नाटक का? तर विक्रम म्हणतात, हो खरंच खूप छान आहे, वडील आणि मुलांच्या नात्यावरचं हे नाटक आहे आणि मलाही बघायचं आहे. तर नंदिनी म्हणते, हो असणारच, हाऊसफुल आहे. बाबा मी काम करते, मी दुसऱ्या नाट्यगृहामध्ये बघू का? तिथे म्हणजे तिकीट अवेलेबल आहेत का? असं म्हणत नंदिनी आता शोधत असते आणि त्याचवेळी समोर जीवा आलेला असतो. आता विक्रम आणि जीवा यांच्यामध्ये काही संवाद होत नसतात. तर आता विक्रम जीवाकडे पाहतात तर जीवा शांत उभा असतो. तर नंदिनी म्हणते, बाबा इथे अवेलेबल आहेत तिकीट, मी काढू का? मी 3 तिकीट्स काढते, म्हणजे तुम्ही, आई आणि, असं म्हणत नंदिनी जीवाकडे पाहते. तर विक्रम म्हणतात, नाही नको, त्याची काहीच गरज नाही आहे, मला नाटक बघायचं नाही आहे, असं म्हणत विक्रम तिथून मोबाईल घेऊन निघून जातात. आता मात्र जीवाला खूप वाईट वाटतं. तर हे दृश्य पाहून नंदिनीलाही खूप वाईट वाटतं. नंदिनी मनाशीच म्हणते, बाप आणि मुलगा यांच्या नात्यावरचं हे नाटक हे बघतील तेव्हा बघतील, परंतु यांच्या नाटकावर पडदा कधी पडेल देवच जाणे. नंदिनी ह्या सगळ्याचा विचार करत असते. तर दुसरीकडे आता डॉक्टर घरी आलेले असतात. मानिनीताई म्हणतात, बरं झालं तुम्ही आज इथेच आलात. तर आता नंदिनी, जीवा, काव्या आणि पार्थ सर्वच जण तिथे येतात. तर मानिनीताई म्हणतात, बरं झालं नंदिनी आणि जीवा तुम्ही आलात, तुम्ही या नाही, ते डॉक्टर तुम्हालाच भेटायला आले आहेत. तर डॉक्टर म्हणतात, हो खरं तर मी तुम्हा सगळ्यांनाच भेटायला आले आहे, खरं तर तुम्हा सगळ्यांचा निरोप घ्यायला आले आहे. तर हे ऐकून मानिनीताई म्हणतात, म्हणजे निरोप? तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का? तर डॉक्टर म्हणतात की हो, मी आता माझ्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होणार आहे. आता हे ऐकून जीवानी नंदिनीला धक्काच बसतो, कारण डॉक्टर ही एकमेव व्यक्ती असते की ज्यांना नंदिनी आणि जीवा यांच्याबद्दलचं सत्य माहीत असतं.
तर मानिनीताई म्हणतात ओ खरंच अभिनंदन. तर त्यानंतर सर्वच जण डॉक्टरांचं अभिनंदन करतात. तर काव्या म्हणते तुम्ही तिथे सुद्धा तुमची प्रॅक्टिस सुरू ठेवणार आहात ना? तर त्या मॅडम म्हणतात हो अर्थातच, तिथे सुद्धा मी माझी प्रॅक्टिस कायम सुरू ठेवणार आहे. तर पार्थ म्हणतो म्हणजे आमच्या बाळांची डिलिव्हरी ऑस्ट्रेलियात होणार आहे तर डॉक्टर म्हणतात की मला नक्कीच आवडेल. खरं तर मी ऑस्ट्रेलियाला जाणार हे तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी मी पर्सनली इथे आले आहे. कारण तुमचे आणि माझे घरचे संबंध आहेत. मी तुमच्या घरचीच डॉक्टर आहे. मग हे सगळं काही मॅनेजमेंटकडून तुम्हाला कळणं मला योग्य वाटलं नाही. मी जर तुमची स्नेही आहे आणि तुम्ही माझे स्नेही आहात तर हे सगळं काही आपण पर्सनली भेटून बोलावं असं मला वाटत होतं. आणि म्हणूनच मी इथे तुम्हा सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आले आणि तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी. तर आता जीवा आणि नंदिनी अस्वस्थ असतात. तर नंदिनी डॉक्टरांना म्हणते तुम्ही अजून किती महिने इथे असणार आहात? तर डॉक्टर म्हणतात मी तर पुढच्या 2 महिन्यानंतर जाणार आहे. तर आता हे ऐकून वसू आत्या म्हणतात म्हणजे तुम्ही हे सगळं काही अर्धवट सोडून जाणार आहात का? नाही म्हणजे आमच्या दोन्ही सुना गरोदर आहेत आणि त्यांची डिलिव्हरी तुम्हीच करावी अशी आमचीही इच्छा होती. पण आता तर तुम्ही त्यांना अर्धवट असंच सोडून जाणार आहात का? तर डॉक्टर म्हणतात अहो असं अर्धवट सोडून कसं जाईन मी? तसं तर माझी सुद्धा इच्छा नाही आहे. परंतु तरीसुद्धा मला जावं तर लागेलच. परंतु जाण्या अगोदर सगळ्या फॉलोअप्सबद्दल मी दुसऱ्या डॉक्टरांशी बोलणार आहे आणि त्यांच्या हाती ह्या दोन्ही केस देणार आहे. पण हो काव्याची केस मी उत्तम डॉक्टरांच्या हाती देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारणच नाही. आता मात्र वसू आत्या डॉक्टरांना प्रश्न करत म्हणतात काव्याची केस? डॉक्टर तुम्हाला असं म्हणायचं आहे का नंदिनी आणि काव्या या दोघींची केस नाही म्हणजे कारण दोघेही प्रेग्नेंट आहेत ना म्हणून विचारलं. तर आता डॉक्टरसुद्धा त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं. कारण नंदिनी हिचं मिसकॅरेज झालंय. तिने अजूनही खरी सांगितलं नाही याबद्दल डॉक्टरांना काहीच माहीत नसतं. वसू आत्या म्हणतात असंच म्हणालात ना? तर डॉक्टर म्हणतात येस. पण खरंच सांगू का आज तर मी तुम्हा सगळ्यांचा निरोप घ्यायला आले आहे आणि तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायला. तर काव्यामध्ये बरं झालं तुम्ही आलात. खरं सांगू का आम्ही सर्वच जण तुम्हाला खूप मिस करणार आहोत. तर मानिनीताई म्हणतात खरं तर आम्हा सगळ्यांनाच तुमचा आधार वाटायचा. तर डॉक्टर म्हणतात पण मी फक्त माझं काम करायचे. पार्थ म्हणतो नाही तुम्ही डॉक्टर होता तुम्ही तुमचं काम करत होता पण आम्हा दोन्ही कपल्सना तुम्ही या प्रेग्नेन्सीबद्दल इतकं समजावून सांगितलं होतं आणि इतकं छान पद्धतीने सगळं काही हँडल करत होता ना त्यामुळे आम्हाला काळजीच नव्हती. तर काव्या म्हणते हो ना खरं तर तुम्ही होता म्हणून आम्हाला कोणती काळजी नव्हती आणि धीर वाटत होता. तर आता नंदिनी सुद्धा पुढे येते. डॉक्टरांच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणू लागते की हो खरंच आम्हाला तुमचा आधार वाटायचा. काव्या म्हणते त्याप्रमाणे आम्हाला कोणतीच काळजी नव्हती. डॉक्टर म्हणतात नाही असं काही नाही. खरं तर मी माझं कामच करत होते पण आता मला पुढे टेन्शन आहे की पुढे कसं होईल. आता सर्वच जण खूप काळजी करत असतात. तर पार्थ म्हणतो काही काळजी करू नका सगळं काही नीट होईल आणि आम्ही या दोघींची नक्कीच काळजी करू. आणि हो आता आम्हाला जरा बाहेर जायचं आहे. काव्या आणि मी बाहेर जाणार आहोत. तर काव्या म्हणते हो आमचं एक छोटंसं काम आहे आणि त्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागतंय. परंतु नंदिनीताई आणि जीवा आहेतच घरी. आणि हो आम्ही तुम्हाला लवकरच भेटू. ज्यावेळी आमची केस हँडओव्हर करणार आहात त्यावेळी आम्हाला सांगा आम्ही हॉस्पिटलला येऊ. डॉक्टर म्हणतात भेटू 2 दिवसातच असं म्हणत आता काव्या आणि पार्थ तिथून निघून जातात. आता त्यानंतर मानिनीताई म्हणतात बरं मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नंदिनी म्हणते आई चहा होईपर्यंत आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन बसायचं का थोडा वेळ गप्पा मारत? तर मानिनीताई म्हणतात हो काही हरकत नाही मी चहा पाठवून देईन ना. आता नंदिनी डॉक्टर मॅडम आणि जीवा रूमच्या दिशेने निघून जातात. आता मात्र वसू आत्या यांना संशय आलेला असतो. वसू आत्या म्हणतात रूममध्ये जाऊन बोलायचं आहे म्हणजे नक्की कशासाठी? इथे सुद्धा बोलू शकले असते पण रूममध्ये जाणे इतकं काय असेल महत्त्वाचं? नक्कीच काहीतरी लपवलं जाते. नक्कीच असं काहीतरी आहे की जे कोणासमोर बोललं जात नाही आहे. पण नक्की ते काय आहे हे आता मला शोधावंच लागेल. काहीतरी गडबड नक्कीच आहे असं म्हणत वसू आत्या आता नक्की जीवा आणि नंदिनी काय लपवतायत याचा शोध घ्यायचा ठरवतात. तर दुसरीकडे नंदिनी जीवा आणि डॉक्टर मॅडम रूममध्ये आलेले असतात. रूममध्ये येताच कोणीही आपलं बोलणं ऐकू नये यासाठी जीवा अगोदर दरवाजा बंद करून घेतो. तर त्यानंतर जेव्हा डॉक्टर मॅडमना म्हणतो तुम्ही बोलताय ते आम्हाला कळतंय. डॉक्टर म्हणतात एव्हाना तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळल्या असतील लक्षातही आल्या असतील. एक वेळ मी काव्याची केस ही चांगल्या डॉक्टरकडे मी हँडओव्हर करून जाईन पण तुमच्या केसचं काय? मी ह्या केसबद्दल कोणाला सांगू आणि कोणाशी बोलू आणि अशी व्यक्ती कोण असणार आहे? तर आता जीवा आणि नंदिनी विचार करू लागतात. नंदिनी म्हणते आय नो पेस तर आहेच पण शेवटी. तर आता डॉक्टर नंदिनीला म्हणतात मी एक सुचवू का? तुम्ही हे सगळं सत्य घरी का सांगत नाही आहात?
तुमच्या बाबतीत नक्की काय घडले हे घरच्यांना तुम्ही सांगा. तर त्याचवेळी दरवाजाचा आवाज येतो. जीवा, नंदिनी आणि डॉक्टर तिघही घाबरतात. जीवा आता त्यांना शांत राहायला सांगतो आणि दरवाजा उघडून पाहतो तर जीवाला धक्काच बसतो, कारण दरवाजा बाहेर कोणीच नसतं. मग दरवाजा कसा वाजला हा मात्र प्रश्न असतो. जीवाच्या लक्षात येतं की नक्कीच कोणीतरी बाहेर होतं, पण आता मात्र तिथे कोणीच नसतं. जीवा आता पुन्हा एकदा दरवाजा बंद करतो. तर नंदिनी जीवाला विचारते, कोणी होतं का? जीवा म्हणतो, नाही, कोणीही नव्हतं, परंतु नक्कीच तिथे कोणीतरी होतं जे आपलं बोलणं ऐकण्यासाठी आलं होतं. परंतु आता मला असं वाटते की आपल्या या विषयावर आपण इथे बोलायला नको, कारण इथे आपलं बोलणं कोणीही ऐकू शकतं. नंदिनी म्हणते, हो डॉक्टर, आपण एक काम करूयात का? आपण इथे याविषयी काहीच बोलूयात नको. तुम्ही हॉस्पिटलला कधी असणार आहात त्यावेळी आपण तिथे येऊनच बोलू. डॉक्टर म्हणतात, काही हरकत नाही, पण सॉरी हा, मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही आहे. या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटते. नंदिनी म्हणते, नाही डॉक्टर, असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केलात. डॉक्टर म्हणतात, मग मी तुमच्यासाठी अजून काही करू शकते का? तसं असेल तर मला सांगा. नंदिनी म्हणते, नाही, तुम्ही काळजी करू नका. आम्ही दोघं जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच सावरू. तर जीवा म्हणतो, हो, आम्ही जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत प्रत्येक प्रॉब्लेम्स हा दोघं एकत्रच हँडल करणार आहोत. तर जीवा नंदिनीचा हात हातात घेत म्हणतो की आम्ही कायम एकत्र आहोत, कोणी आमच्यामध्ये आलं तरी आणि कोणाला काही कळलं तरी. असं म्हणताच आता डॉक्टरांना सुद्धा नंदिनी आणि जीवा यांच्याबद्दल काळजी वाटत असते, कारण दोघांच्याही बाबतीत जे काही घडलेलं असतं त्यामुळे डॉक्टरसुद्धा खूप अस्वस्थ असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं काव्या आणि पार्थ आता IIP रोड पाहून पुढे आलेले असतात. तर आता काव्याला खूप त्रास होत असतो. पार्थ गाडीतून उतरतो आणि काव्याला म्हणतो, तुम्ही थांबा ना, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. तर काव्या म्हणते, नाही नको, मला आता बरं वाटतंय. असं म्हणत काव्यासुद्धा गाडीतून उतरून समोर उभी राहते. तर आता पार्थ पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेलेला असतो. तर काव्या तिथे उभी असते. तर त्यावेळी काव्याजवळ तिथे टपरीवर असणारे दादा पाहत असतात. काव्या पाहते तर ते दादा सतत काव्याकडे पाहत असतात. तर काव्या म्हणू लागते, काय झालंय, तुम्ही असे का पाहताय? तर ते दादा काव्याला म्हणतात, मॅडम तुम्ही रीलवाल्या मॅडम ना? तर काव्या काहीच बोलत नाही. तर ते दादा काव्या आणि पार्थसाठी पाणी घेऊन येतात. तर काव्या म्हणू लागते, खरं तर आम्ही IIP रोडवरून आलो आहे, तो किती खराब आहे रोड. तर ते दादा म्हणू लागतात, मॅडम अहो त्या रोडबद्दल तुम्ही बोलूच नका, मौत का कव्वा आहे. अहो कितीतरी ॲक्सिडेंट तिथे झालेले आहेत. खरं तर मी ज्यावेळी दुकान घातलं त्यावेळी माझं पहिलं दुकान हे त्याच रोडवर होतं. IIP रोड झाला त्यावेळी माझं दुकान तिथे होतं, परंतु सतत होणारे ते अपघात, सतत समोर कित्येक जणांचे जाणारे ते जीव पाहून मी तिथलं दुकान इथे घेऊन आलो. खरोखरच तो रोड चांगला नाही आहे. तर पार्थ म्हणतो, पण कोणीतरी तो रोड बनवत तर असेलच ना? तर ते म्हणू लागतात, हो ना, करतात ना, पण फक्त बोलण्यापुरतं, पण प्रत्यक्षात मात्र त्या रोडचं काम कोणीच करत नाही. आता हे ऐकून काव्या आणि पार्थला धक्का बसतो. तर काव्या म्हणू लागते, दादा तुम्ही एक काम कराल का आमच्यासाठी? म्हणजे दादा तुम्ही एक काम करता का, तुम्ही आमच्यासाठी बाईट द्याल का? तर ते दादा म्हणतात, बाईट? तर काव्या म्हणते, व्हिडिओ द्याल का? म्हणजे काय आहे ना, आता आम्ही IIP रोडवरूनच आलो, तिथे सुद्धा अनेक जणांचा आम्ही व्हिडिओ घेतला, म्हणजे त्या IIP रोडबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. आता तुम्ही जे बोललात ते पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये बोलाल का? तर त्यावेळी ते दादा शांतच होतात. तर पार्थ म्हणतो, बोला ना, अहो तुम्ही छान बोलाल आणि फेमसही व्हाल. आता हे ऐकून ते दादा खुश होतात आणि लगेच म्हणतात, हो हो चालेल ना, मी आपल्या दुकानासमोरच व्हिडिओ बनवूयात. तर पार्थ म्हणतो, चालेल मग. तर आता ते दादा पटकन तयार व्हायला सुरुवात करतात. आपले केस नीट आहेत का पाहतात, चेहरा नीट करतात आणि त्यानंतर काव्याला म्हणतात, ठीक आहे ना? काव्या म्हणते, हो. काव्या म्हणते, बोला तुम्ही. तर ते दादा आता व्हिडिओमध्ये त्या IIP रोडबद्दल बोलत म्हणतात, तुम्हाला सांगतो, ॲक्सिडेंट होऊ द्यात, महापूर येऊ द्यात, नाहीतर भूकंप येऊ द्यात, त्या IIP रोडला काहीच फरक पडत नाही. सरकार आणि इथल्या लोकल पॉलिटिशियनला तर काहीच फरक पडत नाही, कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्या रोडसाठी कोणी काहीच करत नाही. तर पार्थ म्हणतो, परंतु जेव्हा तो बनला तेव्हा तरी तो चांगला असेलच ना? तर ते दादा म्हणतात, हो, पण फक्त 2 दिवसासाठी. अहो तुम्हाला म्हणून सांगतो, 250 कोटी खर्च केला आहे. किती? 250 कोटी या रोडसाठी, पण काहीच झालं नाही. आणि आम्ही लोक गावाकडे 2.5 लाख रुपयाची वर्गणी गोळा करून कच्चा रस्ता पक्का रस्ता केला आहे. पण हो, इतकी वर्ष झाली आहेत त्या रोडला साधा खड्डासुद्धा पडला नाही आहे. आणि इथे 10 वेळा रोड करतात आणि 10 वेळा खराब होतो. हे तर चालूच असतं, हे नेहमीचंच झालं आहे. इथल्या या IIP रस्त्याला एक सुद्धा स्पीड ब्रेकर नाही आहे. एवढंच काय, तर पावसाळ्यात त्या रस्त्याचं नावसुद्धा तुम्ही काढू नका.
तर काव्या त्यांना म्हणते, IIP रोडच्या एंडला एक हॉस्पिटलसुद्धा आहे ना? तर ते दादा म्हणतात, हो, म्हणूनच तर मी ती जागा बदलली. तर काव्या म्हणते, म्हणजे? तर ते दादा म्हणतात, त्या रस्त्यावर पोटोशी बायकांचे कितीतरी ॲक्सिडेंट तिथे झाली आहेत, कितीतरी लहान मुलं दगावली आहेत आणि त्यांच्या त्या किंकाळ्या आजही माझ्या कानात घुमतायत. आता हे ऐकल्यानंतर काव्याला खूप वाईट वाटतं. तिलाही ह्या सगळ्या गोष्टी ऐकवत नसतात, पण प्रत्यक्षदर्शिनी त्या दादांनी या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या असतात आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा अनुभव आज काव्यासमोर मांडलेला असतो. तर काव्या म्हणते, याच गोष्टी मला थांबवायच्या आहेत आणि त्याचकडे मला लक्ष द्यायचं आहे. काय आहे ना, रस्ता वळण घेऊन आपल्याला मुक्कामाकडे पोचवत असतो, परंतु त्याच रस्त्याने आपल्या आयुष्याला वेगळं वळण द्यायला नको असं मला वाटतंय. तर ते दादा आता काव्याला म्हणतात, ताई, तुम्ही सुद्धा पोटोशी दिसताय. असं म्हणत ते आता पार्थसमोर हात सोडतात आणि म्हणतात, दादा, काही करा, पण त्या रस्त्याने ताईंना कधीच घेऊन जाऊ नका. मी खरंच तुमच्यासमोर हात सोडतोय, कारण तो रस्ता चांगला नाही आहे. कित्येक जणांनी तिथे आपला जीव गमावलाय. आता मात्र पार्थ आणि काव्याला खूप काळजी वाटत असते. आता काव्याला खूप वाईटही वाटतं आणि म्हणून ती गाडीच्या दिशेने निघून जाते. पार्थ आता त्या दादांचे पैसे देतो आणि त्यानंतर काव्याला म्हणतो, तुम्हाला बरं वाटतंय ना? काव्या म्हणते, हो. तर पार्थ म्हणतो, बाकी काही म्हणा, पण आपल्याला पहिलीच बाईट अगदी खणखणीत मिळाली आहे. खरंच त्याचा आपल्याला उपयोग होईल. तर काव्या म्हणते, हो, आपल्याला आता काहीतरी करायला हवं. असं म्हणत काव्या आता पार्थला म्हणते, त्या दादांचं बोलणं आणि आपण IIP रोडवरचे काढलेले हे फोटो, यावरून असं वाटते की कॉन्ट्रॅक्टरमध्येच काहीतरी चुकीचं असेल. तर पार्थ म्हणतो, आपण आता काहीच सांगू शकत नाही, परंतु आता आपल्याला आजूबाजूच्या लोकांशी बोलावं लागेल, कदाचित त्यांना काहीतरी माहीत असेल. तर काव्या म्हणते, हो, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे आपल्याला शोधावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला पुढचा मार्ग कळेल. देशमुख आपल्याला जास्तीत जास्त पुरावे गोळा करावे लागतील, कारण जेवढे आपले पुरावे स्ट्रॉंग असतील तेवढीच आपली केससुद्धा स्ट्रॉंग असेल. आपल्याला तो रोड जर बनवायचा असेल आणि त्याचं काम चालू करायचं असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त पुराव्यांची गरज आहे. हे पुरावे ठीक आहेत, परंतु आपल्याला अजून पुरावे लागतील. तर काव्या म्हणते, परंतु देशमुख त्या अगोदर आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल, कारण त्या रोडवर किती अपघात झालेत, किती लोकांना जीव गमवावा लागला, या सगळ्याची आपल्याला लिस्ट मिळवावी लागेल. तरच आपल्याला त्या सगळ्या व्यक्तींना वैयक्तिकरित्या भेटता येईल. पार्थ म्हणतो, पोलीस स्टेशन तर इथे जवळच आहे, आपण जाऊयात का? काव्या म्हणते, हो, जावं तर लागेलच. असं म्हणत काव्या आणि पार्थ पोलीस स्टेशनला निघालेले असतात. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, जीवा आणि नंदिनीशी बोलल्यानंतर आता डॉक्टर जायला निघतात. डॉक्टर मानिनीताईंना म्हणतात, चला मी येते. तर मानिनीताई म्हणतात, अहो, निघालात तुम्ही? तर डॉक्टर म्हणतात, हो. आणि हो, बरं, चहा छान झाला होता. मानिनीताई म्हणतात, थँक्यू सो मच. आणि हो, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर आता त्यानंतर डॉक्टर म्हणतात, चला मी येते. नंदिनी म्हणते, आई मी येते हा. असं म्हणत आता नंदिनी डॉक्टरांना सोडण्यासाठी बाहेर येते. तर इथे जीवा वसुआत्यांकडे पाहतो आणि वसुआत्यांना प्रश्न करत म्हणतो, काय मग आत्या, आमच्या रूमच्या बाहेर डिटेक्टिव्हगिरी करून झाली का? तर वसुआत्या म्हणतात, डिटेक्टिव्हगिरी? आणि मी? काय बोलतोयस तू हे जीवा? आता वसुआत्या मानिनीताईंना म्हणतात, काय मानिनी, ह्याच्या चहात तू काही घातलं होतंस का? म्हणजे बघ ना तो कसा बोलतोय, माझ्यावर संशय घेतोय तो. तर जीवा म्हणतो, एक मिनिट, तू आमच्या रूमच्या बाहेर आली होतीस आणि कान देऊन आमचं सगळं बोलणं ऐकत होतीस, हे मला चांगलंच माहीत आहे. वसुआत्या म्हणतात, काय बोलतोयस तू हे जीवा? जीवा, तुझा जर विश्वास बसत नसेल ना तर इथे मानिनीला विचार ना. मानिनी आणि मिथून इथेच आहेत, त्यांना हवं तर विचार. तर मानिनीताई म्हणतात, मी चहा करण्यासाठी गेले होते, पण मिथून भाऊजी तर इथेच बसून आहेत. तर असं म्हणताच मिथून काका म्हणतात, अरे जीवा, तू काय बोलतोयस हे? कारण मी जेव्हापासून इथे आलोय तेव्हापासून तर वसुताई इथेच बसून आहेत. वसुताई अगदी बरोबर सांगतायत. तर वसुआत्या म्हणतात, झालं का जीवा, तुझं समाधान झालं का? अरे, मी केव्हापासून इथेच बसून आहे. तुझा विश्वास नसेल, पण मला एक सांग, बाहेरून कोणी चोरून ऐकू नये असं तुम्ही काय बोलत होता? आता मात्र जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. जीवाला काय बोलावं काहीच सुचत नसतं. तर वसुआत्या म्हणतात, काय झालं, दातखिळी बसली? असं काही बोलत होता का की आम्हा कोणालाही कळू नये? बोल ना जीवा. आता मात्र जीवा काहीच बोलत नाही. तो रागानेच वसुआत्यांकडे पाहत असतो. नंदिनी म्हणते, जाऊ देत ना जीवा, मला असं वाटतंय वसुआत्या आल्या नसतील. तर वसुआत्या म्हणतात की मी आलेच नव्हते. पण जीवा, असं काय आहे की जे सत्य आम्हाला कळू नये असं तुम्हाला वाटतंय? नंदिनी म्हणते, नाही, असं काही नाही आहे वसुआत्या. जीवा, तुम्ही शांत व्हा बरं, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ का? जीवा म्हणतो, नको आहे मला चहा.
आता जीवा रागानेच तिथून निघून जातो तर त्या ठिकाणी आता वसुहत्या रागाने नंदिनीकडे पाहत असतात. नंदिनी म्हणते आई मी आलेच असं म्हणत नंदिनी सुद्धा तिथून निघून जाते. तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ आता पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात. आता तिथे असणाऱ्या कॉन्स्टेबलला काव्या विचारते की इन्स्पेक्टर रावराने, तर त्याच वेळी त्यांची एंट्री होते. तर ते म्हणू लागतात ते बघा आलेच. तर आता ते येताच पार्थ म्हणतो नमस्कार. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात नमस्कार, बसा तुम्ही, चहा सांगा रे असं म्हणत आता ते चहा ऑर्डर करतात. तर आता कॉन्स्टेबल काव्याला म्हणतात तुम्ही त्या रील्समध्ये होता ना. आता मात्र ज्यावेळी सर त्यांच्याकडे पाहतात त्यावेळी मात्र ते घाबरून बाजूला उभे राहतात. तर आता इन्स्पेक्टर रावराने म्हणतात इथे तर जगात सगळ्यांनाच रील्स बनवायच्या असतात, परंतु त्याच रील्समुळे रिअल लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स होतात याकडे कोणाचंच लक्ष नसतं. तर आता काव्या इन्स्पेक्टर रावराने यांच्या या बोलण्याला प्रत्युत्तर देत म्हणते परंतु बऱ्याचदा त्याच रील्समधून रिअल प्रॉब्लेमसुद्धा समोर येत असतात आणि मी स्वतः रिअल प्रॉब्लेम्स सोडवण्यावर विश्वास ठेवते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ आणि काव्या घरी आलेले असतात. आता समोर जीवा आणि नंदिनी सुद्धा असतात. तर पार्थ काव्याला म्हणतो उद्याचा दिवस तुम्ही जा ना नंदिनी सोबत हॉस्पिटलला. तर नंदिनी म्हणते मी उद्याच्या ऐवजी परवा जाणार आहे हॉस्पिटलला. तर पार्थ म्हणतो पण नंदिनी तुम्ही परवा ऐवजी उद्या जाल का काव्यासोबत हॉस्पिटलला. आता मात्र नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नसतं. नंदिनी जीवाला म्हणते मी काय करू सांगा ना, उद्या तर मला काव्यासोबत हॉस्पिटलला जावं लागणार आहे, परंतु उद्या तिथे गेल्यानंतर डॉक्टर नवीन असतील आणि त्यांच्याकडे तर आपली केस देता येणार नाहीये, मग मी काय करू सांगा ना. तरीसुद्धा आता काव्यासोबत नंदिनी सिटी हॉस्पिटलला पोहोचलेली असते आणि तिथे नवीन डॉक्टर असतात. आता या नवीन डॉक्टर नंदिनीला मदत करतील का, नंदिनीची ही केस समजून घेतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.